नागपुरात 20 वर्षांच्या आतील जीबीएसचा विळखा। नागपुरात जीबीएसच्या 5 रुग्णांची नोंद। नागपूर आरोग्य विभाग जीबीएस रुग्णांवर उपचारासाठी सज्ज। नागपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांची माहिती। नागपुरात 20 वर्षांच्या आतील तरुणाईला सुद्धा जीबीएसचा विळखा पडल्याचं दिसतंय। तर कोल्हापुरात जीबीएसचे 2 रुग्ण आढळले आहेत। नागपुरात 5 रुग्ण आढळले आहेत। त्यामुळे आरोग्य विभाग सध्या अलर्ट मोडवर आहे। पाणी उकळून प्या, अन्न देखील पूर्ण शिजवून खा असा सल्ला डॉक्टर देत आहेत। नागपुरात 20 वर्षाच्या आतले काही तरुण सुद्धा या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत। बारी सिंड्रोम हा आजार काही व्हायरल इन्फेक्शन आपल्याला होत असतात, जसं सर्दी, खोकला आणि काही लूज मोशन होणारे आजार व्हायरस आहे। ते झाल्याच्या नंतर शरीर त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करते, ज्याला आपण सैनिक म्हणतो, आपलं ऑटो इम्युनिटी डेव्हलप करायसाठी। आणि ते सैनिक मिस्टेकनली चुकून आपल्या जे पेरिफेरल नर्व्स असतात त्याच्यावर घाला करतात। त्याच्यामध्ये ते नर्व विकनेस होऊन त्याचे सिम्पटम्स तयार होतात। आणि काही काही पेशंटमध्ये ते नर्व विकनेस एवढं जाते की त्यांचे लंग, फुफ्फुस पण काम करत नाही आणि त्यावेळेस मग व्हेंटिलेटरची गरज पडते। आणि हाच एक रेअर आहे की कॉम्प्लिकेशन झाल्याच्या नंतर पेशंट सिरियस